नमस्कार. संकीर्णमधला पुढचा प्रश्न बघणार आहोत. एक आकृती दिलेली आहे आणि म्हटले की रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. शेडेड जो भाग आहे त्याचा आपल्याला एरिया काढायचा आहे. काय काय दिलंय? वर्तुळ पाकळी म्हणजे सेक्टर APCQ म्हणजे ए म्हणजे सेंटर असणार आहे, त्याचा ए ने सुरुवात केली. APCQ म्हणजे ही पूर्ण जी आहे आकृती आहे ती काय आहे? वर्तुळ पाकळी आहे. तर वर्तुळ पाकळीमध्ये चौकोन ABCD चौरस आहे. म्हणजे ABCD हा जो चौकोन आहे तो चौरस आहे, म्हणजे स्क्वेअर आहे. म्हणजे त्याच्या प्रॉपर्टीज आपल्याला वापरता येतील. तर चौकोन ABCD चौरस आहे. CBXD अजून एक वर्तुळ पाकळी दिसतेय. C म्हणजे हे सेंटर आहे आणि BXD ही ती वर्तुळ पाकळी आहे. म्हणजे जी शेडेड भाग नाहीये, जो रेखांकित भाग नाही, तो जो भाग दिसतोय तो पण एक वर्तुळ पाकळीचा भाग आहे. वर्तुळ पाकळी आहे. तर CBXD ची त्रिज्या 20 सेंटीमीटर आहे. आता वर्तुळ पाकळी CBXD अशा पद्धतीने लिहिले. सेक्टर जेव्हा असं आपण लिहितो तेव्हा C हा काय असतो? त्याचा सेंटर असतो आणि C पासून B पर्यंतचं अंतर म्हणजे त्रिज्या असते. तेच काय आहे? 20 असं दिलेलं आहे. तर BC हे 20 दिलंय, पण BC हा चौकोन ABCD चा पण एक भाग आहे. चौकोन ABCD चा BC ही बाजू आहे आणि ती किती दिलेली आहे? 20 मिळाली आपल्याला. त्यावरून रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढायचं. आता रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढायचं असेल तर सोपा असतो हा पार्ट, कारण जी काही आकृती दिलेली आहे त्याच्यातून जो रेखांकित भाग नाही तेवढा मायनस केला की आपल्याला त्याचं क्षेत्रफळ मिळतं. म्हणजेच काय की ह्या भागाचं क्षेत्रफळ म्हणजे ह्या भागाचा एरिया आपल्याला हवाय, तो एरिया प्लस ह्या भागाचा एरिया आपल्याला हवाय. हे दोन एरिया आपण मिळवले तर ते दोन्ही एरिया ऍड केले की रेखांकित भागाचं क्षेत्रफळ होईल. आता नीट ऑब्झर्व केलं तर ABCD हा आहे चौरस. हा चौरस असल्यामुळे ह्या चौरसाचं जर क्षेत्रफळ म्हणजे एरिया माहित झाला तर त्याच्यातून ही जी वर्तुळ पाकळी दिसते CBXD तिचं जर मायनस केलं तर कुठला भाग शिल्लक राहणार आहे? तर हा भाग शिल्लक राहणार चौरसाचा. म्हणजे ह्याचं क्षेत्रफळ मिळेल. म्हणजे आधी आपण पहिल्यांदी ह्या भागाचं क्षेत्रफळ ह्याचा एरिया काढून घेऊ. तो आपल्याला कसा मिळेल? हा जो सगळा चौरस आहे त्या चौरसामधून हे वजा केलं CBXD हे हा एरिया वजा केला की आपल्याला हे क्षेत्रफळ मिळणार हे इथलं. त्याच्यानंतर आपल्याला कुठला एरिया लागणार आहे, कुठलं क्षेत्रफळ लागणार आहे? हा इथे ह्या भागाचा चौरसाच्या ह्या बाहेरच्या भागाचा जो एरिया रेखांकित केलेला आहे त्याचं क्षेत्रफळ लागणार आहे. मग त्यासाठी काय करायचं? अजून एक वर्तुळ पाकळी दिली आहे. कोणती? A ज्याचं सेंटर A आहे, अशी APCQ म्हणजे पूर्ण आकृती ही एक वर्तुळ पाकळी आहे. तर त्या वर्तुळ पाकळीचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे कसा काढायचा ते. तर त्या फॉर्म्युल्याने आपण त्याचा एरिया काढायचा पूर्ण वर्तुळ पाकळीचा आणि त्याच्यातून समजा हा चौकोन ABCD सगळा मायनस करून टाकला तर काय शिल्लक राहील बघा? तर फक्त हा एक भाग वर्तुळ पाकळीचा आणि हा एक भाग, एवढाच भाग फक्त शिल्लक राहतोय आणि तो रेखांकित भाग आहे जो आपल्याला हवाय. म्हणजे त्याचा आपल्याला एरिया मिळेल. म्हणजे काय काय एरियाज काढावे लागतील, कशातनं काय मायनस करावं लागेल. तर सुरुवातीला आपण हा छोटा भाग आहे इकडचा त्याचा एरिया काढूया. त्या एरियासाठी आपल्याला हा चौरस या स्क्वेअर मधून ह्या वर्तुळ पाकळीचा एरिया मायनस करावा लागेल, म्हणजे हा मिळेल. तो एक काढून ठेवायचा. त्याच्यानंतर पूर्ण वर्तुळ पाकळीचा एरिया काढायचा. त्याच्यातून ह्या चौरसाचा मायनस करायचा की हा आणि हा भाग मिळेल. म्हणजे हा आणि हा भाग मिळाला तो, आणि हा छोटासा आधी काढून ठेवलाय तो. ह्या सगळ्यांची ऍडिशन केली की रेखांकित भागाचं क्षेत्रफळ होईल आणि फक्त ह्याचं आपण त्याच्यात घेणार नाही असं ते येणार आहे. पुस्तकात तुम्हाला फक्त कृती पूर्ण करा असं दिलंय. तेही सोपं येते उलट जास्त, कारण वाक्य दिलेली आहेत ती फक्त आपल्याला भरत जायचे. म्हणजे रिकाम्या जागा भरासारखं ते भरत जायचं. आपण सोडवायला सुरुवात करूया. काय काय दिलंय? चौरस ABCD चौरस आहे दिलंय. CBXD ची त्रिज्या 20 सेंटीमीटर आहे. म्हणजे BC बरोबर CBXD त्रिज्या, ह्याची रेडियस दिली आहे 20 सेंटीमीटर. मग 20 सेंटीमीटर आहे म्हणजेच या सेंटर पासून या B पर्यंतचं अंतर म्हणजे लेंथ ऑफ BC बरोबर 20 सेंटीमीटर. पण BC कोणाची बाजू आहे? ABCD या चौकोनाची एक बाजू आहे. मग त्याच्यावरून चौकोन ABCDचा आपल्याला एरिया काढता येईल, कारण चौरस दिलेला आहे ना. चौरसाच्या एरियाचं सूत्र आपल्याला माहिती आहे. पण BC म्हणजेच काय की चौकोन ABCDची बाजू आहे, म्हणून एरिया ऑफ चौकोन ABCD हा चौरस आहे. त्याचा काय एरिया येणार? बाजू वर्ग, कुठली एक बाजू घ्यायचा आणि त्याचा वर्ग करायचा. म्हणजे BC वर्ग म्हणजे 20 वर्ग. 20 चा वर्ग किती? 400.
त्यामुळे 400 cm² किंवा 4 सेमी असा एरिया आला कोणाचा चौकोन एबीसीडीचा एरिया आला. त्याला इक्वेशन 1 म्हणायचं. समीकरण 1 लिहून ठेवूया कारण याच्यातून आपल्याला आता ह्या वर्तुळपाकळीचा एरिया मायनस केला की हा भाग मिळणार आहे सगळा. त्यामुळे आपण चौकोन एबीसीडीचा एरिया काढून घेतला. तो सोपा होता, चौरस असल्यामुळे फक्त बाजू वर्ग एवढाच फॉर्म्युला वापरायचा आणि तो एरिया आपल्याला इथे मिळाला. आता ह्याचा एरिया काढायचा म्हणून ह्या वर्तुळपाकळीचा एरिया आपण ह्याच्यातून मायनस करून टाकू म्हणजे मग आपल्याला हा एरिया तिथे मिळेल. आता वर्तुळपाकळीच्या एरियाचं सूत्र आठवत आहे का बघा, काय होतं ते, तर θ/360 × πr². आता r तर आहे कारण ही वर्तुळपाकळी जी रेखांकित केलेली नाहीये तो भाग, ही वर्तुळपाकळी CBXD या वर्तुळपाकळीचा एरिया आपल्याला याच्यातून मायनस करायचा आहे. तो एरिया काढायचा असेल तर काय काय लागणार आहे बघा, थीटा लागणार आहे म्हणजे हा अँगल लागणार आहे. हा अँगल जरी दिलेला नसला तरी आपल्याला हा अँगल माहिती आहे. काय असणार आहे हा अँगल, तर हा अँगल 90 अंश असणार आहे, 90 डिग्री असेल. का, कारण चौकोन एबीसीडी हा चौरस आहे असं दिलंय आणि चौरसाचे चारही कोण काय असतात, काटकोन असतात म्हणजे 90 अंशाचे असणार. म्हणजे हा जो सी च्या ठिकाणी जो थीटा आहे जो आपल्याला लागतो तो किती असणार आहे, 90 अंशाचा कोन आहे. तर ते लागणार आहे ते आपण इथे थोडंसं लिहून घेऊया. हा फॉर्म्युला नंतर वापरून आपण त्याचा एरिया काढायचा. तर थीटा काय येणार आहे तर 90 अंश. चौकोन एबीसीडी चौरस आहे, चौरस आहे म्हणून सगळे कोण काटकोन म्हणून कोण बीसीडी पण किती होणार, अँगल बीसीडी बरोबर 90 अंश. आणि हा 90 अंश अँगल तोच काय असणार आहे, थीटा असणार आहे जो फॉर्म्युल्यात लागतो. कारण आपली वर्तुळपाकळी कोणती आहे, सी पासून सुरू होणार, CBXD ही ती वर्तुळपाकळी आहे. त्यामुळे हा अँगल आपल्याला लागणार, तो किती आलाय, 90 डिग्री आलाय. त्यामुळे आपल्याला ह्याचा एरिया आता काढता येणं शक्य आहे. त्याच्यानंतर आर लागतं त्या फॉर्म्युल्यामध्ये. आर म्हणजे काय, रेडियस. तर सीबी ही रेडियस आहे या वर्तुळपाकळीसाठी. ती किती दिलेली आहे, 20 दिलेली आहे. या सगळ्या गोष्टी आहेत, फक्त आपल्याला एरिया काढायचा. म्हणून एरिया ऑफ वर्तुळपाकळीचा एरिया, कोणती वर्तुळपाकळी नाव काय तिचं, CBXD ही वर्तुळपाकळी CBXD अशा पद्धतीने लिहितो आपण. वर्तुळपाकळी लिहिताना सेंटर लिहायचं, डॅश लिहायचं आणि मग पुढच्या कर्व वरची नावं लिहायची. तर एरिया ऑफ CBXD इज इक्वल टू फॉर्म्युला लिहायचा प्रत्येक वेळेला θ/360 × πr² बरोबर. थीटा आहे 90/360 × पाय 3.14 घेतला तरी चालेल, 3.14 × r². r किती आहे, 20 आहे, त्याने 20 बरोबर. 90 ह्याचा भाग जाणार आहे 90/360 आहे, त्यामुळे भाग जाईल त्याचा 36. त्याच्यानंतर 3.14 × 20² म्हणजे किती आलं, 400 आणि हे अपॉन 4. आता एक भाग लावून घेऊया, 4 ने 400 ला भाग जाईल. एक भाग घेऊया 100 म्हणजे किती आलं, 3.14 × 100 असं आलं. आता हा गुणाकार अगदी सोपा आहे कारण 100 ने मल्टिप्लाय करणं म्हणजे काय, दशांश चिन्ह फक्त हे जे एक दशांश चिन्ह तेवढे घर पुढे देणं. 1 वर किती शून्य आहेत, 1 आणि 2, त्यामुळे हे येते 1 आणि 2 पुढे जाईल आणि त्याचा गुणाकार म्हणजे किती आलं ते 314. एरिया आहे त्यामुळे cm². हा कोणाचा एरिया मिळाला, एरिया ऑफ CBXD बरोबर 314. हा समीकरण 2 म्हणूया पुढे. एरिया ऑफ CBXD बरोबर 314 cm². समीकरण 2. आता समीकरण 1 मध्ये आपण काय बघितलंय की हा चौकोन ABCD चा एरिया बघितलाय. इक्वेशन 2 मध्ये काय बघितलंय, ह्या भागाचा फक्त एरिया आपण काढलाय. मग आता ह्या सगळ्या चौकोनातून ह्या भागाचा एरिया मायनस केला की आपल्याला कोणता एरिया मिळेल, हा एरिया शिल्लक राहील. त्यामुळे हा एरिया आपल्याला काढणं सोपं आहे. आता ह्याच्यातून फक्त हे मायनस केलं की ह्या छोट्या भागाचा, रेखांकित भागाचा एरिया मिळेल. समीकरण 1 व 2 वरून एक एक एरिया आपण काढत जायचं आणि नंतर सगळ्यांची ऍडिशन करायची. समीकरण 1 व 2 वरून एरिया, हा जो एरिया आहे इथला रेखांकित भागापैकी एक जो एरिया आहे तो, तर तो कुठला काय येणार आहे,
त्यात कुठलाही आकार असं नाही, वर्तुळपाकळी चौरस वगैरे असं नाहीये. आपण असं म्हणूया ह्या चौरसामधला हा जो छोटा भाग रेखांकित केलेला आहे त्याचा एरिया म्हणजे चौरसातील रेखांकित भागाचे, कारण तो कुठला असा आकार असा नाही ना, म्हणून आपण त्याला एवढं सगळं लिहिले, चौरसातील रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर काय येणार 400 वजा हे म्हणजे एरिया ऑफ चौरस ABCD मायनस एरिया ऑफ वर्तुळपाकळी CBXD या दोघांची वजाबाकी केली म्हणजे 400 मायनस 314 म्हणजे किती आलं ते 86. 86 अधिक 14 100 86. चौरसातील रेखांकित भागाचे क्षेत्रफळ 86 cm². असं आपल्याला समीकरण 3 देऊन ठेवूया, कारण आपल्याला हा एरिया काढून ठेवलाय आपण. आता नंतर पुढे जाऊन हा आणि हा एरिया काढणार आहोत आणि मग या दोघांची ऍडिशन केली की सगळ्या रेखांकित भागाचं क्षेत्रफळ मिळेल. आता एका छोट्या भागाचं क्षेत्रफळ आपण काढून ठेवलेलं आहे. आता कुठला भाग उरलेला आहे त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. आता हा भाग उरलाय, हा इकडचा पार्ट आणि इकडचा पार्ट. तो कसा काढता येईल तर पूर्ण वर्तुळपाकळीचं क्षेत्रफळ काढायचं, म्हणजे जी आकृती दिली आहे तिचं क्षेत्रफळ काढायचं आणि त्याच्यातून ह्या चौरसाचं क्षेत्रफळ मायनस करायचं की मग उरला कोणता भाग, हा आणि हा भाग उरला, त्याचं क्षेत्रफळ आपोआप येईल. तर आता वर्तुळपाकळीतल्या उरलेल्या रेखांकित भागाचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं. तर ते कसं येणार, मोठ्या वर्तुळपाकळीतील रेखांकित भागाचे क्षेत्रफळ म्हणजे हा आणि ह्या भागाचे क्षेत्रफळ कसं काढणार आपण, एरिया ऑफ वर्तुळपाकळी, ही मोठी वर्तुळपाकळी APCQ ही वर्तुळपाकळी काढायचा एरिया, त्याच्यातून एरिया ऑफ चौकोन ABCD चा मायनस केला की आपल्याला हा उरलेल्या रेखांकित भागाचं क्षेत्रफळ मिळेल. आता एरिया ऑफ चौकोन ABCD आधीच काढून ठेवले, ते 400 मी आलेला आहे. फक्त आता ह्याचा एरिया काढायला हवा, मग ह्याच्यातून हा मायनस करता येईल. आता ह्याचा एरिया कसा काढणार, त्यासाठी आपल्याला रेडियस लागते आणखीन काय लागतं, अँगल लागतो. अँगल तर सोपा आहे, चौरस असल्यामुळे एच्या इथे पण किती असणार आहे, हा 90 अंश असणार आहे, त्यामुळे हा 90 डिग्री झाले. आता रेडियस लागते, ए पासून सी पर्यंतचा डिस्टन्स हे काय असतं, रेडियसच आहे ना. ए पासून सी पर्यंतचं अंतर हे रेडियस आहे. मग हे रेडियस AC काढता येईल, कारण जेव्हा ABCD हा चौरस असतो आणि AD किंवा BC किंवा जी काही लांबी असेल ती जर 20 असेल तर 20√2 येते बरोबर. पाहिजे तर आपण करू ते पायथागोरस थिअरमने. म्हणजेच काय, AC ची लांबी आपल्याला काढून घ्यायला लागेल. AC ची लांबी कशासाठी, तर AC ही काय आहे, त्रिज्या आहे, या वर्तुळपाकळीची त्रिज्या आहे. आणि त्रिज्या माहीत असल्याशिवाय आणि तो कोन म्हणजे केंद्रीय कोन माहीत असल्याशिवाय आपल्याला एरियाचा फॉर्म्युल्यात ते घालून करता येणार नाही. तर एरियाच्या फॉर्म्युल्यामध्ये थीटा पण लागतो आणि आर पण लागतो. तर थीटा 90 आहे हे तर आहेच, कारण हा चौरस आहे त्यामुळे एच्या इथे 90 डिग्री आहे. फक्त आता ही AC जी आहे तिची लेंथ किती येते तेवढं आपण बघणार. ते आपण पायथागोरसने काढू शकतो, कारण का हे 90 डिग्री आहे ना, त्यामुळे AD² + CD² = AC². त्यामुळे पायथागोरस प्रमाणे आपण असं करणार की AC² = AD² + CD². पण AD CD ह्या सगळ्या बाजू चौरसाच्या आहेत, त्यामुळे 20² + 20² म्हणजे 400 + 400 बरोबर 800. AC² बरोबर 800. आता त्याचा आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचं असतं, त्यामुळे याच्यात आपल्याला मल्टिप्लिकेशन काही येतंय का बघायचं. पूर्ण वर्ग असेल तो बाहेर काढायचा, उरलेल्याला वर्गमुळात ठेवायचं वगैरे असं करून AC ची लांबी काढायची. AC ची लांबी कशासाठी, तर ती म्हणजे रेडियस आहे कोणाची, तर मोठ्या वर्तुळपाकळीची. कारण A पासून C पर्यंत ना, ह्या वर्तुळावर बिंदू आहे हा C आणि A हा सेंटर आहे, म्हणजे AC त्याची रेडियस होईल आणि ती रेडियस लागणार आहे एरिया काढण्यासाठी. तर AC बरोबर वर्गमुळात 800 बरोबर वर्गमुळात 400 × 2. कारण 800 लिहिणं म्हणजे काय, 800चा एक कुठला तरी पूर्ण वर्ग बाहेर आणायचा आहे आपल्याला.
800 म्हणजे जास्तीत जास्त पूर्ण वर्ग आपल्याला त्यातल्या मल्टिप्लिकेशन करून बाहेर आणायचं. √2 राहिले तरी तिथे चालते. तर वर्गमुळात 400 गुणिले 2 असं झालं. 400चा वर्गमूळ होऊन बाहेर येईल 2 तसेच राहतील. म्हणून AC बरोबर 400चा वर्गमूळ 20√2 सेंटीमीटर. तर AC ची लांबी मिळाली 20√2 सेंटीमीटर. ह्या एरियासाठी AC लागणार होता रेडियस, म्हणून मोठ्या वर्तुळपाकळीची रेडियस किंवा त्रिज्या, मोठ्या वर्तुळ पाकळीची त्रिज्या मिळाली आपल्याला R बरोबर 20√2 सेंटीमीटर ही मिळाली. म्हणून आता आपण याचा एरिया काढूया. एरिया ऑफ APCQ आता सगळं मिळालेलं आहे. एरिया काढायचा फक्त. एरिया ऑफ ACPQ सॉरी PCQ नाव लिहिताना त्या ऑर्डरने लिहायचं. इज इक्वल प्रत्येक वेळेला फॉर्म्युला लिहायचा. वर्तुळपाकीचा एरिया कसा काढतो आपण, तर θ/360 πr². थीटा माहिती आहे 90 डिग्री आहे, त्यामुळे 90/360 पाय 3.14 घ्या पाहिजे इंटू r². r किती घेतलंय 20√2 आणि ह्या सगळ्याचा स्क्वेअर. √2चा स्क्वेअर करताना 2 होणार आहे. 20चा स्क्वेअर 400 हे सगळं घ्यायचं. इथे पुन्हा भाग देणार 90 1 90 90 याला 3.14 इंटू हे 20चा वर्ग 400 आणि √2चा वर्ग 2 आणि अपॉन 4. आता हे सगळे कॅल्क्युलेशन करून घेऊ म्हणजे आपल्याला ह्याचा एरिया मिळेल, जो आपण इथे अप्लाय केला की मोठ्या वर्तुळ पाकळीतला रेखांकित भागाचा एरिया मिळेल आपल्याला. आणि लहान हा जो चौरसाच्या आतला रेखांकित भागाचा एरिया 86 आहे तो आपण ऑलरेडी काढलेला होता तो, आणि आता जो मिळेल तो, असे दोघांची बेरीज केली की एकूण रेखांकित भागाचं मिळेल. तर इक्वेशन 3 पण लागणार आहे पुढे आपल्याला. काय काय कॅल्क्युलेशन बघूया. इज इक्वल टू 4चा भाग जाईल 4 × 4 = 100 आणि 314ला 100 ने 3.14ला 100 ने गुणलं की काय होतं 314चा मग आजचं ते. त्यामुळे 314 × 2 झालं बरोबर 4 × 2 = 8 2 3 × 6 628 आलं. कशाचा एरिया आला, ह्या वर्तुळपाकीचा एरिया 628 cm² आला. आता याच्यातून फक्त चौकोन ABCDचा मायनस करायचा. हा फॉर्म्युला आहेच इथे त्याच्यात. आता झालं या व्हॅल्यूज. म्हणून पुन्हा लिहायचं तुम्ही मोठ्या वर्तुळ पाकळीतील रेखांकित भागाचे क्षेत्रफळ असं लिहायचं. काय येणार एरिया ऑफ APCQ मायनस एरिया ऑफ चौकोन ABCD बरोबर येणार 628 मायनस 400 बरोबर 228 cm². म्हणजेच हा जो भाग आहे रेखांकित भाग हा इथला आणि हा इथला, याचा सगळ्याचा मिळून एरिया किती आला 228 सेंटीमीटर². पण आधी आपण इक्वेशन 3 मध्ये ह्याचा एरिया काढून ठेवला होता, तो किती आला होता 86 cm². त्यामुळे एकूण रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती येणार, हा 86 प्लस ह्या दोघांचं मिळून 228. या दोघांची बेरीज केली की एकूण एरिया येईल. म्हणून एकूण रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर 86 प्लस 228. 8 × 7 = 24 चला 1 2 3 या 13 असं 8 × 2 = 11 314 cm². तर एकूण रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती आले तर 314 cm². कशा पद्धतीने काढलं लक्षात आलंय. अशी जर एक्झाम्पल्स आली तर सोपी असतात, कारण रेखांकित भागाचं क्षेत्रफळ विचारतात. त्यामुळे त्याच्या ज्या ज्या आकृत्या दिसतात त्याच्यातून कुठल्या आकृतीचं क्षेत्रफळ काढायचं आणि कुठलं मायनस करायचं एवढं फक्त लक्षात आलं की उरलेल्या भागाचा एरिया क्षेत्रफळ आपण काढू शकतो.